See, our life becomes different. We don't live for ourselves. We start living for other people. आपलं आयुष्य जे आहे ते वेगळं होऊन जातं. आपण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगू लागतो. Even everybody who's watching me, जे कोणी मला इथं पाहत आहे, if you have given your life to Jesus, जर तुम्ही येशूला आपलं जीवन समर्पित केलं, like I was telling you on Sunday, जसं मी तुम्हाला रविवारी सांगत होते, Jesus said, if anybody wants to follow me, he must deny himself, take up the cross and follow me. जर कोणी माझ्या पाठीमागे येऊ इच्छितो तर त्यांनी जे आहे स्वतःला नाकारावं आणि माझ्या पाठीमागे चालावं. You cannot follow Jesus without taking up the cross. तुम्ही जे आहे क्रूस उचलल्याशिवाय जे येशूच्या पाठीमागे चालू शकत You नाही. cannot follow Jesus unless and until you deny yourself. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाकारत नाही तोपर्यंत येशूच्या पाठीमागे चालू What शकत is नाही. denying yourself? स्वतःला नाकारणं म्हणजे काय? That selfishness, there's a time when we are unbelievers, we are very selfish. We only think about ourselves. म्हणजेच काय, जेव्हा आपण अविश्वासू असतो, आपण जे आहे स्वार्थी असतो. That old nature, Adam's nature, ते जे आहे जुना स्वभाव तुमचा, त्या आदामाचा स्वभाव, that nature is a selfish nature. म्हणजे तो स्वभाव म्हणजे स्वार्थी स्वभाव. The first thing that will come out from you, what will I get? पहिली गोष्ट आपल्यामधून बाहेर निघेल, मला काय मिळेल ते. If you give, even if you want to give 10 rupees to somebody, you will always think, what will I get? जरी तुम्हाला 10 रुपये कोणाला द्यायचे, तुम्ही काय विचार करणार, मला ह्याच्या बदल्यात काय मिळणार? See, in everything, that the first thing that comes, what am I going to get? जे काही तुम्ही करता, पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये येते की मला ह्यातून काय मिळणार. We become so selfish, and let me tell you, a selfish person can never be happy. आणि मला सांगू द्या तुम्हाला की एक स्वार्थी माणूस जे कधीच आनंदी राहू शकत A नाही. self-centered person can never be happy. जो स्वकेंद्रित माणूस आहे तो कधीच जे आहे आनंदी राहू शकत नाही. And not only that, and nobody in the world can make that person happy. एवढंच नाही, जगामध्ये कोणीही त्याला आनंद करू शकत You नाही. cannot be happy, neither anybody can make you happy. तुम्ही स्वतः देखील आनंदी राहू शकत नाही, कोणी तुम्हाला आनंदित करू शकत A नाही. selfish person can never be satisfied. You can give him the whole world and still he'll be looking into somebody else's plate if I can get something more. स्वार्थी माणूस जे आहे कधीच समाधानी राहू शकत नाही. जगात जरी त्याला सगळं काही भेटलं तो दुसऱ्याच्या ताटातच बघत राहील. Hunger inside. त्याच्यामधली जी भूक. And nothing can satisfy him. He will have something today, he will say, what more can I get? स्वार्थी माणसाकडे आज काहीतरी असेल, त्याच्या मनात अजून विचार असेल, मला पुन्हा अजून काय भेटू And शकतं. nobody can satisfy him. आणि कोणीच त्याला समाधानी करू शकत नाही. He's like a bucket with a hole in it. आणि तो अशा बकेट प्रमाणे आहे ज्याच्यामध्ये एक होल आहे. Nobody can fill that bucket. आणि त्या बकेटला कोणीच भरून तृप्त करू शकत नाही. Anybody who tries to fill that bucket, he will faint and fall, but that bucket will never become full. आणि कोणी त्या बकेटला भरण्याचा जरी प्रयत्न केला, तो माणूस थकून जाईल, पण ती बकेट काही भरणार नाही. Because there's a hole, it will continuously. Somebody has to mend that hole. तर कोणाला तरी त्या होलला जे रिपेअर करायची गरज आहे. Yes. And Jesus is the balm of Gilead. आणि येशू जो आहे तो गिलियाचा जे आहे मलम आहे. When Jesus comes into our life, जेव्हा येशू आपल्या जीवनात येतो, he will heal every wound. तो जे आहे तुमच्या प्रत्येक जे जखमा भरून काढेल. Jesus told a parable. He said, nobody lights a candle and puts it under a covering. येशूने एक दाखला सांगितला, कोणी मेणबत्ती पेटून जी आहे त्याला झाकून ठेवत नाही. Nobody puts a covering over it. कोणी त्याला झाकून ठेवत नाही. In fact, it is placed on a pedestal so that it can give light to everybody. उलट पक्षी त्या मेणबत्तीला जे एका स्टँड वरती ठेवतात जेणेकरून सगळीकडे जे त्याचा प्रकाश पडेल. Why do we, does anybody light a candle and keep looking at that candle? तुम्ही सांगा बरं, जर तुम्ही मेणबत्ती पेटवली त्याच्याकडे बघत राहता का? No, we don't light a candle and keep admiring that candle, how beautiful it is burning. आपण त्या मेणबत्तीला पेटून जे असं बघत राहत नाही की अच्छा किती सुंदरपणे ती No, जळते. that candle is there to give us light. So through the light of that candle, you can see other things. म्हणजेच काय, ती मेणबत्ती ह्याच्यासाठी पेटवण्यात येते की त्याच्या प्रकाशातून जे तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसेल, So that you can be a blessing to somebody. की जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादित So the व्हाल. candle is burning. It's burning and becoming smaller and smaller, and it's burning. But while it is burning, it is becoming a blessing for other people. म्हणजे ती मेणबत्ती जेव्हा जळत आहे, पेटत आहे, ती स्वतः कमी कमी होते, पण कमी होताना ती सगळ्यांना प्रकाश देते आणि दुसऱ्यांसाठी जगाचा प्रकाश I आहे. am here to be a blessing to somebody. मी इथं दुसऱ्या कोणासाठी आशीर्वाद म्हणून When आहे. God came to Abraham and God told him जेव्हा परमेश्वर अब्राहमाकडे आला आणि म्हणाला in Genesis chapter 12, उत्पत्ती 12 मध्ये, God said, I'm going to make a great nation out of you. परमेश्वर म्हणाला अब्राहमाला, मी तुझ्यामधून जे राष्ट्र निर्माण करणार I am आहे, going to make your name very great. मी तुझं नाव फार उच्च करणार आहे. I am going to give you a new land, your own land. मी जे आहे तुला स्वतःच जे आहे एक लँड देणार आहे. Praise the Lord. I am going to do all these things for you. मी स्वतः तुझी जमीन देणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासाठी करणार आहे. Praise the Lord. So that you may just enjoy everything. जेणेकरून तू या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो. That you may become proud and say that I have
big person, I'm a great person. जेणेकरून तो अभिमान बाळगून म्हणू शकतो की मी For what did God give him all these things? ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्याला का दिल्या बरं? Bible says so that through you the nations of the earth will be blessed. तर बायबल असं सांगता परमेश्वर म्हणाला या गोष्टींद्वारे जे सर्व राष्ट्रीय आशीर्वादित I am blessing you so that you become a blessing for other मी people. तुला आशीर्वादित यासाठी करत आहे की तुझ्याद्वारे राष्ट्र आशीर्वादित होतील. God is going to light that candle so that you will be a blessing to the people. परमेश्वर ती मेणबत्ती जी आहे ती पेटवणार आहे जेणेकरून तुम्ही आशीर्वाद करणार आहात. God is not blessing me so that I may become a big man and I may show off in front of everybody and say that I am a great person. No, but God is blessing me so that I become a blessing for somebody. परमेश्वर मला यासाठी आशीर्वादित करत नाही जेणेकरून मी गर्व किंवा अभिमान बाळगू पण माझ्याद्वारे बाकीचे लोक आशीर्वादित होतील. Praise the Lord. प्रभूची स्तुती. And another thing we must know. आणि दुसरी गोष्ट आपण ही जाणून घेतली See, पाहिजे. when a person is selfish, जेव्हा एक मनुष्य स्वार्थी असतो, when he thinks about himself, जेव्हा तो स्वतःविषयी he will विचारतो, never be happy. तो कधीच आनंदित नसतो. I have seen people who always say nobody loves me. मी असे लोक पाहिले जे म्हणतात मला कोणीच प्रीती करत नाही. They feel very sad. They're always sad. Nobody loves me. ते नेहमीच दुःखी असतात. माझ्यावर कोणच प्रेम करत नाही. Nobody cares for me. कोणीच माझी काळजी करत नाही. I'm tired of this life. आणि या जीवनाला मी कंटाळलो आहे. Have you seen people like that? I'm always tired about this life. Always murmuring, grumbling, crying. Why? Because their whole focus is on themselves. तुम्ही पाहिले का असे लोक जे नेहमी रडतात कुरकुर करतात का? कारण की त्यांचं लक्ष नेहमी स्वतःकडे केंद्रित असतं. Not happy at all. कधीच आनंदित नाही. Murmuring, crying. नेहमी कुरकुर करणं रडणं. Nobody loves me. कोणीच माझ्यावरती प्रेम करत नाही. Pura focus, the entire focus is on themselves. पूर्ण लक्ष जे त्यांनी स्वतःवरती केंद्रित केलंय And nobody can make them happy. आणि कोणीच त्यांना आनंदी करू शकत नाही. But the beautiful thing is, पण सुंदर बाब ही आहे when the Lord, comes upon, when the Holy Spirit comes upon us, जेव्हा प्रभू किंवा जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावरती we उतरून take येतो, off our eyes from ourselves and we start looking towards other people. आपण जे आपले नेत्र स्वतःवरून काढून जे दुसऱ्या लोकांकडे केंद्रित करतो, Bible tells us, he that waters will be watered. जो दुसऱ्यांना पाणी देतो त्याला पाणी देण्यात येईल. See, when the anointing comes upon you, your eyes from yourself will be removed and you start looking at other people. जेव्हा अभिषेक तुमच्यावरती येतो तुमचे नेत्र स्वतःकडून जे आहे विभागले जातील आणि दुसऱ्या लोकांवरती जातील. We know that poem that small children would say, eyes are blue, lovely too. आपण ती लहान मुलांची एक पोयम माहिती आहे की आईज ब्ल्यू म्हणजे तुमचे डोळे निळे आहेत आणि खूप सुंदर खूबसूरत आहेत आंखें हैं, आणि खूप सुंदर सागर डोळे आहेत. जैसे गहरे आंखें हैं. See all these things, कितना खूबसूरत आंखें हैं, all the beautiful eyes, but if that eyes cannot see the pain of other people, then what is the use of that eyes? ते डोळे तर सुंदर आहेत पण त्या डोळ्यांना जर दुसऱ्यांचं दुःख कळत नाही तर त्या डोळ्यांचा काय उपयोग क्या आहे? फायदा वो सुंदर आंखों का त्या सुंदर डोळ्यांचा काय उपयोग when आहे? it cannot see the pain of other people? जर त्या सुंदर डोळ्यांना दुसऱ्यांचं दुःखच कळत नाही Bible तर tells us, बायबल असं in the सांगतं, end times, शेवटच्या the काळामध्ये love of many will become cold. आणि खूप लोकांचं जे प्रेम आहे ते थंडावेल. Love will become cold. Heart will become hard. प्रेम जे थंडावेल, हृदय जे कठीण होईल. Wickedness will come in the hearts of people. लोकांच्या हृदयामध्ये दुष्टाई येईल. Father will be against the son, son will be against the father. पिता जे आहे त्याच्या पुत्राच्या विरोधात होईल आणि पुत्र त्याच्या वडिलांच्या विरोधात उठेल. Mother-in-law against the daughter-in-law, daughter-in-law against the mother-in-law. आणि जे आहे एक आई तिच्या सुनेविरुद्ध उठेल आणि सून जे आहे तिच्या सासू See, विरुद्ध उठेल. there'll be hatred and bitterness and anger. Stone-hearted people will become selfish. They'll become. सगळीकडे जे द्वेष, राग, मत्सर असणार आहेत, लोक स्वार्थी होणार आहेत. In the end times, the love of many will become cold. शेवटच्या काळामध्ये जे कित्येकांची प्रीती थंडावेल. But he that endures till the end will be saved. पण जो शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. See, that is the power of the Holy Spirit. When the Holy Spirit comes upon us, we will endure in the midst of this wicked and evil people, selfish people. We will endure and be fruitful and be a blessing to the people. पहा, ते जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे की आपण जे आहे या दुष्ट लोकांमध्ये जे आहे आपण तरुण जाऊ. We will endure in the midst of all kinds of evil. आणि या सगळ्या दुष्टाईमध्ये जे आहे आपण शेवटपर्यंत टिकून राहू. Praise the Lord. And what we see over here is now we, this eyes, as I told you, we will start seeing the pain of other people. Then we pray for them, we comfort them, we strengthen them. When we do that, God will comfort us also. आणि जेव्हा आपण या डोळ्यांनी जे दुसऱ्यांचं दुःख पाहू, ते कुठल्या परिस्थितीमध्ये जात आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करू, तर नक्कीच जे परमेश्वर तुम्हाला तृप्त करेल, समाधानी See, करेल. when the devil will make us to think that we are the only people suffering in the world. आणि सैतान आपल्याला असं विचार करण्यास भाग पाडेल की आपणच या जगामध्ये
We are the only people. आपणच फक्त दुःखी We have self-pity. की आपण जे स्वतःवरती जे दया करू And we'll be crying and murmuring, Lord, मैं अकेला हूँ, कोई नहीं मेरे साथ. आणि आपण रडत कुरकुर करत असू प्रभू मी एकटाच आहे माझ्यासोबत And कोण God says, I have reserved 700 people who have never bowed down before Baal. मी 700 लोकांना जे आहे ते निवडून ठेवलं आहे. Praise the Lord. So it is not, don't think that you are the only one. There are other many people also. तर असा विचार करू नका फक्त तूच नाहीये पण बाकीचे देखील लोक आहेत. Praise the Lord. Amen. So we take off our eyes. We need to have a heart that will feel the pain of other people. तर आपल्याकडे असं हृदय असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांचं दुःख कळेल. Have eyes to see the pain of other people. तसे डोळे हवेत की लोकांचं दुःख आपल्याला दिसेल. Amen. So when we do that, see, when you comfort somebody, that joy you can never get anywhere else. पहा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांत्वना देता ना तसा आनंद तुम्हाला दुसरीकडे कुठंच भेटणार नाही. Wiping somebody's tears, the joy that you get by wiping somebody's tears, that joy you will never get even if somebody gives you thousands of silver and gold. कोणाचे तरी अश्रू पुसण्याचे तो आनंद जरी कोणी तुम्हाला 100 कोटी रुपये जरी दिले सोने नाणे जरी दिले तो आनंद कुठंच जगामध्ये भेटणार नाही. Praise the Lord. The joy of the Lord is my प्रभूचा strength. आनंद माझी ताकद आहे. Rejoice in the Lord always, and again I say, rejoice. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा म्हणेल आनंद Amen. करा. When Jesus came, I told you in Luke chapter 2 verses 10, we read that portion. It says the angels came and told the people, don't be afraid, because I am bringing good news for you, because and this news is going to be for everybody. आणि लूक 2:10 मध्ये आपण वाचल्याप्रमाणे जे आहे की स्वर्गदूत आले आणि ते म्हणाले की भिवू नका कारण की आमच्याकडे एक चांगली बातमी आहे आणि ती मोठ्या आनंदाची आणि सर्व लोकांसाठी आहे. सर्व The लोकांसाठी. joy is that Jesus, if we are not joyful, then you tell me who in this world can really be joyful? तुम्ही मला एक गोष्ट सांगा जर आपण आनंदी नसणार आहे तर जगामध्ये कोण आनंदी असणार? Who can be happy? कोण आनंदी राहू? If we are not happy, if we start mourning and if we start crying and if we are sad, then is there anybody else who can really feel happy and joyful? जर आपणच दुःखी राहिलो आपणच शोक करू राहिलो रडत राहिलो तर तुम्ही सांगा जगामध्ये कोण आनंद करणार? We have got the joy of the Lord burning in our heart. आपल्यामध्ये तो प्रभूचा आनंद जो आहे तेजावत आहे. Praise the Lord. See, devil always wants to make us feel sad and depressed. पहा सैतानाची नेहमी इच्छा असते की आपण जे दुःखी राहावं नैराश्यात राहावं. But God's plan for you is big plan. पण प्रभूची जी योजना तुमच्यासाठी आहे ती मोठी योजना